अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीबाबत राज्य शासनाचे परिपत्रक जारी 5 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण पहा. राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय तसेच विद्यानिकेतन आदी संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती आणि संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचा बदल करत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 महत्त्वाचे शासन शुद्धीपत्रक जारी केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडून जाहिरात देण्यास परवानगी मिळाल्यानंतर संबंधित रिक्त पद भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असलेली 2 महिन्याची मुदत वाढवून 3 महिने करण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील हजारो शैक्षणिक संस्था, शिक्षक भरती प्रक्रिया राबवणारे व्यवस्थापने तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षा असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक मानला जात आहे. कोणत्या शासन निर्णयात सुधारणा? शालेय शिक्षण विभागाने 6 फेब्रुवारी 2012 रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यतेसंदर्भात सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली होती. त्यानंतर 10 जून 2022 रोजी शाळा प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणे आणि वैयक्तिक मान्यता देण्याबाबत स्वतंत्र कार्यपद्धती लागू करण्यात आली. आता 4 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे 2012च्या शासन निर्णयातील अ4 ह्या तरतुदीत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी काय नियम होता? पूर्वीच्या नियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यानंतर संबंधित संस्थेला 2 महिन्याच्या आत पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी, पात्र उमेदवाराची निवड, मुलाखती, अध्यापन कौशल्य चाचणी, निवड समितीचा निर्णय, प्रशासकीय मान्यता आणि उमेदवाराची रुजू प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश होता. शासनाने मुदत का वाढवली? शासनाने शुद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे की 2 महिन्याची अट घालण्यामागे काही महत्त्वाचे उद्देश होते. भरती प्रक्रिया अनिश्चित काळ प्रलंबित राहू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक वेळेत उपलब्ध व्हावेत, जाहिरात परवानगीचा गैरवापर होऊ नये, विशिष्ट उमेदवारासाठी भरती प्रक्रिया मुद्दाम लांबवण्याला आळा बसावा, निवड प्रक्रिया पारदर्शी आणि वेळेत पूर्ण व्हावी. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान अनेक व्यावहारिक अडचणी समोर आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. कोणत्या अडचणी आल्या? शासनाने नमूद केल्याप्रमाणे 2 महिन्याच्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अनेकदा शक्य होत नव्हते. त्यामागील प्रमुख कारणे अशी आहेत: जाहिरात प्रसिद्ध होण्यात होणारा विलंब, टपाल व जावक प्रक्रियेतील वेळ, अर्ज स्वीकारण्यासाठी आवश्यक मुदत, अर्जाची पडताळणी, मुलाखती आयोजित करणे, अध्यापन कौशल्य चाचणी, निवड समितीची बैठक, प्रशासकीय मान्यता, निवड झालेल्या उमेदवाराच्या रुजू होण्यास लागणारा कालावधी. ह्या सर्व टप्प्यामुळे 2 महिन्याची मर्यादा अपुरी पडत असल्याने शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन नियम काय आहे? शुद्धीपत्रकानुसार आता पुढीलप्रमाणे नियम लागू राहील. सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कारवाई 3 महिन्याच्या आत करणे बंधनकारक राहील. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शैक्षणिक संस्थांना भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध होणार आहे. इतर सर्व नियम. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने स्पष्ट केले की एका बदलाव्यतिरिक्त 6 फेब्रुवारी 2012च्या शासन निर्णयातील इतर सर्व अटी, निकष आणि कार्यपद्धती पूर्ववत लागू राहतील. त्यामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व शालार्थी संबंधित इतर नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शैक्षणिक संस्थांना होणारा फायदा. ह्या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना भरती प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. प्रशासकीय कारणामुळे किंवा प्रक्रियात्मक विलंबामुळे नियमभंग होण्याची शक्यता कमी होईल. तसेच भरती प्रक्रियेत कायदेशीर अडचणी निर्माण होण्याचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेदवारासाठी सकारात्मक निर्णय. भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ह्या निर्णयाचा फायदा होणार आहे. अर्ज सादर करणे, कागदपत्राची पडताळणी, मुलाखती, नियुक्ती प्रक्रिया अधिक व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक पार पाडण्यास मदत होईल. त्यामुळे घाईगडबडीत प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक निवड प्रक्रिया राबवण्यास प्रोत्साहन मिळेल. महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत. शिक्षक व शिक्षकेतर भरती प्रक्रियेसंदर्भातील शासनाचे
शुद्धीपत्रक जारी. जाहिरातीनंतर पद भरती पूर्ण करण्याची मुदत दोन महिन्यावरून 3 महिने. व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन शासनाचा निर्णय. 2012च्या शासन निर्णयातील केवळ अ4 या तरतुदीत सुधारणा. उर्वरित सर्व नियम व कार्यपद्धती पूर्ववत लागू राहणार. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन आणि उमेदवारांना मोठा दिलासा. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोच. महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 ऑगस्ट 2026. ह्या शासन निर्णयाविषयी थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.